तुम्हाला नाही कळत आहे का? इथे कोणीही तुमच्या भल्याचा विचार करत नाहीये. तुमच्या स्वयंवराच्या निमित्ताने हे आपल्या राजकारणाची पोळी भाजून घेत आहे. तुम्ही जाणून बुजून कशाला बळी पडताय यार? हे बघा सिद्धिराज, मान्य आहे मला की यात संपत काकांचा राजकीय हेतू आहे, पण जर का या कार्यक्रमात खरंच मला एखादा चांगला मुलगा मिळाला तर काय हरकत आहे? सिद्धिराज, मी आणि आईनी तुमच्यावर एक काम सोपवलं होतं. माझ्या गळ्यात ज्यांनी मंगळसूत्र घातलं त्याला शोधून काढायचं होतं. तो जो कोणी नराधम आहे ना, ज्याने माझ्या मुलीला फसवून तिच्या नकळत तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं, त्याला शोधून काढ. अजूनही तो व्यक्ती आपल्या समोर आला नाहीये. माझ्या मंगळसूत्राची चर्चा अख्ख्या गावभर आहे. नको नको ते बोलतायत लोक. माझं आणि माझ्या घरच्यांचं जगणं मुश्किल करून टाकलं. आणि जर तुमच्या गळ्यात मंगळसूत्र घालणारा माणूस तुमचं स्वयंवर होतंय हे ऐकून इथे आला तर? माझी तर इच्छाच आहे त्यांनी इथे यावं आणि त्यांनीच माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय हे मान्य करावं. पण तो व्यक्ती खरंच इथे येऊन मान्य करेल? सगळ्यांसमोर माझी जबाबदारी घेईल? नाही आहेत ना माझ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे? मग नका थांबवू मला. जर का माझ्या नशिबातच हे लिहिलं असेल ना, तर तुम्ही किंवा मी ठरवूनही ही गोष्ट बदलू नाही शकणार.